एके दिवशी जनाबाई झोपलेल्या आहेत आणि राजाबाईंच्या गोतातली एक पाहुणी आली, म्हणजे नामदेवरायाच्या सासरवाडीतून एक पाहुणी आली. आता पांघरायला तिला काय द्यायचं, हिवाळ्यातले दिवस होते, काय द्यावं पांघरायला. म्हणून जनाबाईनं सांगितलं, मला दिलेली जी वाकळ आहे ती पाहुणी पांघरेल. कडकड हिवाळ्याचे दिवस होते, कडकड हिवाळ्याचे दिवस. सगळी आपोआपल्या अंगावरची पांघरणं घेऊन झोपलेली आहेत. जनाबाई एकट्या झोपलेल्या आहेत. डोक्याच्या जटा, केस मोकळे केले आणि ते मोकळे केस असे तोंडावरनं पांघरले. साळीचं तणच भरलेली पोताड्याची उशी डोक्याला घेतली आणि त्याच्यावर अंग टाकलं आणि आपले त्या मुक्तावळी केस असे तोंडावर झाकले झोपल्या. महाराज त्याला शेजारती झाली. त्याला कोणाला? जगाच्या बापाला. त्याची शेजारती कशी असेल? मखमली शेज असेल, त्याच्यावर फुलाच्या पाकळ्या असत्याल, त्याच्यावर त्याला मंत्रात झोपायचं. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. एवढं फार काय मोठं अंगावरती शाल, नुसतं हे करायचं सगळं. महाराज जगाच्या मालकाला तिथं अशी थंडी भरली. अंगावरचा मखमली ते पांघरण हालू लागलं. गणेशभाऊ हालू लागलं. आईसाहेब बाजूला होत्या. रुक्मिणी आईसाहेब, मालक मी बऱ्याच वेळेस तुम्हाला घाम आल्याला पाहला. पांडवांना लाक्षाग्रहात पेटवलं त्या दिवशी जगाच्या बापाला घाम आलता. अशी काही प्रकरणं पाहिली. पण तुमच्या अंगामध्ये कापरं भरतय, तुम्हाला थंडी वाजती, तुमच्या अंगावरचं पांघरण हालतंय, हे पहिल्यांदा पाहते. असं का? आजारी आहेत तुम्ही? जाग आली आणि मध्यरात्री सांगितलं, रमा, रमा म्हणजे लक्ष्मी, हे लक्ष्मी, माझ्या जनील थंडी वाजती ग, माझ्या जनील थंडी वाजती, मला जावं लागतंय. आणि अंगावरचं भरजरी पांघरण उचललं आणि जिथं जनाबाई झोपल्यात तिथं अंगावर नेऊन टाकलं. महाराज त्या जनाबाई होत्या, जनाबाई होत्या. जाग आली, पाय धरले. माय बापा, मला पांघरण घालण्यासाठी आलास? नको रे. ज्या घरातली मायबाप मला 2 टायमाच्या भाकरी देतेत ते गोधडे पांघरायलेत आणि मी मखमली कपडा नाही पांघरणार, नाही पांघरणार. पण दृष्टांत संपला. जगाच्या बापाने रात्री स्वतःची पर्वा न करता तिच्या अंगावर पांघरून टाकावा. त्या जनाबाईचा अधिकार किती मोठा असेल, काय दर्जा असेल माझ्या आश्रमातेचा, या पवित्र समाधीधन माऊलींचा काय दर्जा असेल, काय माझ्या जनाबाईंचा दर्जा भक्तिसूत्रातला. जगाच्या बापाने पांघरणाची व्यवस्था करावा इतकं टोक ह्या साध्वींचं आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा बनवाल वार, काय त्यांचा महिमा बनवाल काय त्यांचा
12 वाजले. जाऊ द्या, साध्वीची सेवा आहे, जरशी शिल्लक करतो. येरी तरी भंगिऱ्याच्या वाढदिवसात चिठ्ठ्या देतेच, वाढवा वाढवा वाढवा. त्या हराम खोरायला त्याच्या बायका कदरल्या आणि त्याच्या वाढदिवसाला आमचे कीर्तन भडवायचे. इथं बोललेलं मालकाच्या यादीत जाते. गरीब बाई एक एवढं उदाहरण ऐका. मग काल्याचा अभंग घ्यायचा आपल्याला. विठोबा रुक्माईचं भजन करून मग काल्याचा अभंग, त्याच्यावर 5 मिनिटं बोलून मग प्रसाद वाटू. आणि कधी पण सूत्र लक्षात ठेवायचे. मागे एकदा भागवत लावलं एका माणसाच्या वर्ष श्राद्धाला, आणि वर्ष श्राद्धाला भागवत लावलं. त्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी काल्याचं कीर्तन ठेवलं. कसा काला करता येईल श्राद्धाच्या दिवशी? माणसाच्या श्राद्धाला काला करता येत नाही. का? कारण त्याची लायकी नाही म्हणून. आणि संतांच्या पुण्यतिथीच्या दिवशी का देव काला स्वीकारित नाही. ते म्हणतो माझा मोठेपणा नको, त्यांचा करा. इतका मोठा फरक आहे. फरक आहे एवढा फरक. हा, इथं देव नको म्हणतंय आणि तिथं त्याची लायकी नसते. म्हणून सूत्र असतात काही काही, त्याचं एक रचना करून केलं पाहिजे. अत्यंत गरीब एक स्त्री. तुम्ही या माऊलीचा जर फोटो पाहिला तर अंगावरचं लुगडं किती भारीच आहे तुम्हाला कळलं. तेच एकदम साधं लुगडं, साधं साधं. गळ्यात तुळशीच्या कंठ्या माळी, एकदम साधं साधं व्यक्तिमत्व. महाराज, विश्वाच्या मालकाला हलवायची ताकद. विश्वाच्या मालकाला किती पुण्यतिथी आहे? 46वी पुण्यतिथी. मला सांगा बरं, असा कोण श्रीमंत आहे त्याचं 46 वर्षापासून वर्ष श्राद्ध होतंय? 46 वर्षापासून. आणि जरी झालं ना नाही, उशिरा पाहिलं तुम्हाला. हे आमचे जुनी माणसं आहे. हे नाना झालं, स्वर्गीय तराशे महाराज झालं, विनायक महाराज झालं, हरिभक्तीपरायणे जुने. पहिल्याने इकडे यायचो मी खूप. तेव्हा ऑटो रिक्षात येत होतो मी, 3 चाकाचा ऑटो रिक्षा. पण आजही तसाच आहे. गाडी असू द्या कोणती बी, पण टाचा उचलीतच नाही. हा, टाचा उचलल्या की चांगला चांगला हत्ती पडतो बरं. नाही, टाचा नाही उचलू द्यायचा, पाय सगळा टेकायचा, भीती राहत नाही. विठाला विठाला. गरीब बाई, अत्यंत गरीब. गरीब बाई, अण्णा गरीब बाई. ती रोज देवाला नैवेद्य द्यायची खिचडीचा नैवेद्य. खिचडी काय असेल बरं तिच्या खिचडीला? कधी जर तेल नसलं तर ती पातेलं ते मडकं गरम करायची आणि त्याच्यात पाणी टाकायची. ते चणकन वाजलं, पाण्याला चटका बसला आणि पाणी उकळलं की तांदूळ टाकायची. फक्त मीठच त्याच्यात. मोहरी नाही, जिरं नाही, तेल नाही, हळद नाही, जायफळ नाही, कढीपत्ता नाही, काही नाही तिच्या खिचडीला. नुसतं मीठ आणि मिरचीचा तुकडा. अत्यंत गरीब बाई, अत्यंत गरीब बाई. इतकी गरीब पुढे आहे का? तिला झोपडं जरी असलं तरी त्या झोपड्याला सुद्धा लाकडं मोठी भेटली नव्हती. कारण तिच्या झोपड्यात मधात जाताना बसून जावं लागायचं. बसून बाळासाहेब महाराज बसून. उभ्यान गेल्यावर थुत्तर फुटन. म्हणजे उभ्या मेडी उंचीनं कमी होत्या. मग आता ते वाशे तरी लांबणीचे कसे जमतील? वाशे नाही कळायचे जीनच्या पॅन्टीवाल्याला. वाशे फक्त जुन्या लोकांना कळतंय. तुम्हाला वाशे कळत नाहीत, वाशे मोजता येतात. विठाला विठाला विठाला. म्हणून जुनी माणसं म्हणायचे काय बचर बचर लोकांचे वाशे मोजायला. वाशे मोजणं म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं, उकांडे उकरणं. वास त्याला म्हणतात, ते लाकडाचं असते. जुन्या लोकांना माहीत होतं. पूर्वीच्या काळात ते पत्र गित्र दुर्मिळ होते म्हणून झोपडे करायचे ना. आढं असायचं, त्याला आडू असायचा, उभ्या मेढी असायच्या, वाशे असायचे, खालच्या आखुड्या मेढी असायच्या, कोपऱ्यात मोघळ करायचे, मोघळाला एक मजला करायचे, त्या मजल्यात पेंडी ठेवायचे म्हणजे बैलाचं तोंड पुरुणी टाकल्यावरच खावा अशी शिस्त असायची. राहाल जर कोठे होते तर त्याच्या सगळ्या वस्तू ठेवायचे मोघळ.
आता काय राल बंगले आणि आतमध्ये भूत. काय नुसता मोठा वाडा पोकळवास आणि वारा जाय भासा भासा. नामदेवरायाच्या घरी झोपडं होतं पण भजन 14 लोक करीत होते. हा आता काय नाही, आता नुसतं हा एक जणांनी घर बांधलं, वास्तू शांतील माल बोलवलं, घर होतं 1.5 कोटी रुपयाचं. माझ्या लक्षात आली आणि मिस्त्रीत पैसे बुडिलेत. भेताड रडू लागलं ना ते गजा असे असे वक वक करू लागले. म्हणलं यान गजावाल्यात पैसे दिले नाही, खडीवाल्यात दिले नाही, इटावाल्यात दिले नाही, याच्या घरात बसणं म्हणजे मसन वाट्यात बस नाही. आता करता काय बुका लावणार तेच होतं. त्याच्यामुळे मी काही विरोधात गेलो नाही, त्याच्या काय विषय नाही त्याचा. एवढं मोठं घर आणि म्हणलं तुळशी वृंदावन आणि करीत असतीत का. म्हणलं बाप्पा आणि तू हिंदू आहे ना आणि तुळशी परिस्थिती होती. चला असू द्या बरं. काही न तुळशी वृंदावन केलं तर बाजूला शेळी बांधली. ती शेळी तुळशीला उपदाऱ्याच येऊ दे ना. शेंडा आला की छानी, आला की छानी. काय नाटको काय कायचे बाप्पा. आणि ते म्हणते आम्ही लय परमार्थिक चांगल्या पुरात टाकायला पाहिजे. या म्हण तुम्हाला विठाला विठाला एकदम साधी बाई, एकदम साधी. तिचा नैवेद्य जगन्नाथ प्रभू खात होते. जगन्नाथ प्रभू ओडिसामध्ये, त्याला जगन्नाथपुरी म्हणतो. हो तिची खिचडी. महाराज एक दिवस असा झाला, जगन्नाथपुरीचा राजा तो नृप सकाळचा 10चा नैवेद्य तो सोन्याच्या ताटात नेत होता. त्याच्या घरी रंगनाथ गुरुजी विनोदात सांगायचे त्याची चूल पण सोन्याची होती. म्हणायचे ते विनोद. मोठ्यांचं वाक्य असते महाराज. मोठ्या लोकांची वाक्य ही वाक्य नसतात, ती अमृता समान असतात. हो मोठ्यांची वाक्य ही वाक्य नसून ती उपदेशाचं सूत्र असतात. गुरुजी म्हणायचे वैभवशाली राजा, त्याच्या समोर जे नगारा वाजायचा त्या देवाला नैवेद्य घेऊन जात असताना तो नगारा सोन्याच्या टिपऱ्यानं वाजत होता. राजा आहे महाराज तो बोजेकर बाबा, राजा आहे तो. सोन्याच्या टिपऱ्यानं नगारा वाजायचा आणि वैभवामध्ये मोठ्या थाटामाटात भक्तीच्या मस्तीत, वाक्य नीट ऐका, भक्तीच्या मस्तीत देवाला नैवेद्य जायचा. पण जगन्नाथ प्रभूला नैवेद्य मात्र खिचडीचा. त्याला पुरणपोळीचा नैवेद्य नाही काय, त्याचं ती खिचडीच नैवेद्य होता तो खिचडीचा. आजही कुठं काही काही परंपरा आहेत. आमच्याकडे बालानंद स्वामीचं मंदिर अलीकडं सातवण्याला आहे. तिथं एखादा श्रीमंत काजूची भाजी करीन, पनीरची करील, बदामाची करीन, कारकाची करीन, कशा कशाच्या करते ते करू द्या, पण तिथं भाजी पाहिजे गाजराचीच. परंपरा परंपरा परंपरा. इकडे अलीकडे मंगरुळला बोडखे बाबा नावाची संत होऊन गेले. आसरा मातांसारखे संत, अवलिया संत, फार मोठा इतिहास त्यांचा. नदीच्या कडेला, ओढ्याच्या कडेला काही पोरांनी माश्या धरल्या, सरपंच जमा केलं, जाळ पेटीला, त्याच्यावर त्या नदीतले मासे भाजले आणि खा म्हणले महाराज. महाराजानं ते मासे असे तोंडात 5-10 टाकले आणि ह्याच पोट्ट्याने गावात येऊन सांगितलं महाराजांनी माशा खाल्ल्या. 5-10 महाराज मासे खाल्ले हो म्हणले. काय काम म्हणले, गळ्यात तुळशीची माळ आणि म्हणले मग काय व्हालंय. मग आम्ही उद्यापासून खाऊ. नाही रे मरतान बेटे हो, मासे खाता असतात तुम्ही वारकरी हो ना, मासे कसे खाता येतील. मग आम्ही तुमच्या पाया पडून वारकरी झालो, तुम्ही कसे खाल्ले. अरे मी खाल्ले नाही रे, हे मारू लागले म्हणून जिते केले. बरं ते भाजले होते, भाजल्यावर जिते राहतात का. भाजलेले मासे तोंडात टाकले. एक जण म्हणला महाराज त्याने भाजले तर मेलते ते, तुम्ही जिते कस काय केले. बकेटभर पाणी आणा म्हणले. बकेटभर पाणी आणलं आणि वमन क्रिया केली. उलटी नाही केली पाटील साहेब, उलटी नाही, पूर्ण जठर तोंडातून बाहेर काढलं. पूर्ण अन्नाची पिशवीच बाहेर काढली आणि खळा 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 त्या बकेटभर पाण्यात धुतली आणि ते भाजलेले काळे ठक्कर पडलेले मासे त्या बकेटात पडले की जित्ते झाले. त्यांना भाकरीचा प्रसाद आहे तिथं, आमटीन कण्या भाकरीचा प्रसाद, ज्वारीच्या कण्या. मी खूप दिवसापूर्वी जात होतो कीर्तनाला.
ह्याचा एक प्रसाद असतो, ठरलेला प्रसाद असतो, प्रसाद खूप ठिकाणी. इथे जालन्याच्या पुढे एक डाव्या हाताला मोठी संत आहे, तिथं उमराच्या दोड्याची भाजी, उमराच्या दोड्या आणि साधं वरण, वरण शिजून कढईतलं टाकायचं आणि तिथं पाणी वाहतं, ते पाणी त्याच्यात टाकायचं, साधं वरण आणि उमराच्या दोड्याची भाजी. काय हे प्रसाद आहे, साधूचा प्रसाद आहे, प्रसाद आहे. तसा जगन्नाथ प्रभूचा प्रसाद म्हणजे खिचडी. महाराष्ट्र फार टोकाचा आहे, महाराष्ट्र. महाराज या लोकांमुळे आपण शाबूत आहेत. धरा या महाराष्ट्राची, या भारत देशाची पृथ्वी शेषाला सहन होत नव्हती, म्हणून या संतांनी त्यांच्या तपोबळावर पृथ्वी स्थिर ठेवली. शेष कधीच थकलाय, इतकं पाप झालंय, शेष कधीच थकलाय. आता केवळ जर पृथ्वी शाबूत असेल त्या संत लोकांच्या पुरुषार्थावर आहे, या वारकऱ्यांच्या पुरुषार्थावर आहे, त्यांच्या ताकदीवर आहे. देवाला मोठ्या थाटात नैवेद्य खिचडीचा ठेवला आणि त्या दिवशी 10 सव्वा 10 वाजता राजा गेले, नैवेद्य ठेवला आणि नैवेद्य उघडा करायच्या आधी तोंडाकडे पाहिलं तर देवाच्या तोंडाला खिचडीचे कण लागले होते, भाताचे कण. तर राजानं पुजाऱ्याला सांगितलं, काल देवाला नैवेद्य तोंडाला लावल्यावर तोंड पुसलं नाहीस का तो? पुजाऱ्यानं सांगितलं, मालक नैवेद्य ठेवल्यावर देवाच्या तोंडाला खिचडीचा घास लावला, मखमली कपड्यानं तोंड पुसून घेतलं, तो घास या खिचडीत टाकला, अर्धा आम्ही पुजाऱ्यानं घेतला, अर्ध्यातला अर्धा तुम्हाला दिला आणि चौथाही भाग भक्ताच्या खिचडीत टाकून सगळ्यांना वाटला. त्याच्यावर रात्री देवाचे शेजेचे मंत्र झाले, देवाला अंग गळ्यातले निर्माल्य काढले, माळा काढल्या, देवाला शेजेवर पोहुडलं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि सकाळी देवाला पंचामृतानं स्नान घातलंय, अभिषेक झालाय, मंत्रोच्चार झालाय आणि देवाच्या तोंडाला खिचडीचे कण कस काय? राजान पुजाऱ्याला वेठीच धरलं, दार लावलं आणि मग साक्षात्कार झाला राजाला संध्याकाळी. राजा तुम्ही नैवेद्य नुसता ठुता, पण या गावातली एक म्हातारी तिची खिचडी देव खातो. राजा म्हणला, आपल्याला तिला बोलवा, आपल्याकडे बोलवा. मग तिला बोलून घेतलं, त्या म्हातारीला बोलवलं, भालदार चोपदार पालखीच पाठिली सोन्याची. पण ती साध्या विचाराची म्हातारी होती, साध्वी भोसले माता सारखी ती माऊली होती. ती पालखीत कशाला बसून सोन्याच्या? त्या म्हणल्या, मी पायी चलते. आणि ती म्हातारी काठी टेकीत टेकीत राजाच्या दारात आली. आल्याबरोबर राजाची पत्नी वगैरे, प्रधानाची पत्नी सगळ्या बसल्या. राजाने विचारलं, माय, मोठी माणसं आदरयुक्त बोलतात, हे माय. जी माय बाप. तू खिचडी करते? हो. देवाला नैवेद्य? हो. नुसता नैवेद्य देत नाही, त्यानं खाल्ल्याशिवाय मी खात नाही. राजा म्हणला, आगाऊच का आम्ही? आमच्या इथं सरपण टाकायला सोन्याची चूल. आता सरपण सोन्याचं नसतंय, असतं तर ते पण केलं असतं राजाने. सरपण कसं सोन्याचं करता येईल? चूल सोन्याची, भांडे सोन्याचे, चमचे सोन्याचे, ताट सोन्याचा, नगारा वाजायला सोन्याची टिपरे, नगाऱ्याचं कातड सोन्याचं करता येत नाही, तर ते पण केलं असतं. माणसं काय करतील पैशाच्या जोरावर देव जाणे, सगळं वैभवशाली. आम्ही काय ठुली म्हणून ठुतो, खाल्ली म्हणून खाऊ घालतो ना आणतो घरी. म्हातारी म्हणली, तशी नाही. मग राणीनं सांगितलं, प्रधानाच्या पत्नीनं सांगितलं, बऱ्यापैकी असे चरचर बोलणारे लोक असतात ना मोठ्या लोकाय पुढं, पण मोठ्याल्या लोकांसोबत राहणाऱ्यानं जरा हिशोबात बोललं पाहिजे. आमच्या इथले एक मोठ्याच्या संग राहून गरीबाला गाचंड्या देत होतं, पण ते मोठं पळड्याव याला लोक नदीला हाणलं, मग त्याला नदीला हाणलं लोकांनी. त्याच्यामुळं मोठ्याच्या संग राहून आपण नाही तरतर केलं पाहिजे. मोठे मोठे असतात ते पळड्याव, आपल्याला कोणी हानीत मग, त्याच्यामुळे नाही. हा हा या बा, बैल म्हातारा झाला की येसन काढून घेत असते, येसनी काढून घ्यायची वेळ येऊ दिली नाही पाहिजे माणसानं. विठाला विठाला हुशार बाई. सगळ्यांनी विचारलं, मग शिजाव खिचडी. ती म्हणली, तुमच्या इथं सोन्याची